थिएटर आहे, आता हॉस्टेल बनेल आणि तिथे आणखी काही जो सरावासाठी हॉल आणि या सगळ्याचं काम त्याचं भूमिपूजन झालंय. काही राजकीय विषय नाही, काही राजकीय. अरे थांबा ना, तुम्ही मागे बसा ना जरा. ए कोण आहे रे इथे? त्यांना भेट. कोण आहे आपले अधिकारी? त्यांना भेटत त्या बाईंचं त्यांचं काय म्हणणं आहे बघ ना. यांना सांगा, यांना सांगा. हो ताई, त्यांना सांगा, यांना सांगा. अरे त्यांना सांगा ना तुम्ही. काही चर्चा नाही आता. अरे बाबा मिकी रावले काय नाही आहे विषय. बाबासाहेब पुरंदरेंचे चिरंजीव प्रसाद पुरंदरे यांनी हे एक ऑडिटोरियम केलं, ते आम्ही पाहत होतो. आणि आता जे भूमिपूजन केलं आहे थिएटर अकॅडमी आणि महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने, एक तिथं नवीन इमारत होती आहे. या आरटीसीतील त्यांना राहण्याची व्यवस्था, हॉस्टेल, त्यांना सरावासाठी हॉल, याचं भूमिपूजन झालेलं आहे. आणि त्यामुळे एक ही संस्था जी आहे महाराष्ट्रीय मंडळ आहे, हे 100 वर्षापूर्वीच आहे आणि ही थिएटर अकॅडमी 50 वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री असताना निधी त्यावेळेस निधी दिला तेव्हा मला वाटतं राजसाहेबांनीच त्यावेळेस सांगितलं होतं की ही संस्था जी आहे या संस्थेला आपल्याला मदत केली पाहिजे. आणि चांगली संस्था आहे, बाबासाहेब पुरंदरेंचे आशीर्वाद मार्गदर्शन लाभलेली ही संस्था आहे. त्यामुळे खरं म्हणजे ती महाराष्ट्रीय मंडळ जी आहे ती संस्था 100 वर्ष काम करते. आणि त्यांनी शारीरिक शैक्षणिक विद्यापीठ केलं देशातलं पहिलं. आणि पोलीस भरती आणि मिलिटरीमध्ये भरतीसाठी जी मुलं जातात मराठी त्यांच्यासाठी फार मोठं काम करतायत. त्यामुळे या संस्थेला, चांगल्या संस्थांना सरकारने मदत केलेली आहे. मी मुख्यमंत्री असताना अनेक संस्थांना मदत केलेली आहे, त्यातली एक चांगली संस्था आहे. आणि त्यामुळे या संस्थेच्या मागं जसं राज ठाकरे साहेब उभे आहेत तसंच सहकार्य करायला मी देखील या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून आज हे भूमिपूजन झालंय. बाकी राजकीय चर्चा काही नाही. साहेब चर्चा अशा सुरू आहे. मिशन टायगर सुरू आहे. मिशन टायगर सुरू आहे सध्या. मिशन टायगर काय? मिशन टायगर सुरू आहे. माझे आमदार काही संपर्कात आहेत, शिवसेनेतून प्रवेश सुरू आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, आम्ही जेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं त्या दिवसापासून हा प्रवेशाचा ओघ सुरू आहे. आता दररोज लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, मग नगरसेवक, काल पण अहिल्यानगर आपलं नगरचे महापौर 12 नगरसेवक आले, मुंबईचे नगरसेवक आले. मुंबईचे जवळपास 45 नगरसेवक उबाटाचे शिवसेनेमध्ये दाखल झाले आतापर्यंत. तुम्ही आता नवीन काय मिशन काढलंय? अरे बाबा मला ऐका, सगळे आता संपर्कात आहात. आता मला कोणी भेटू शकतो. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, नगरविकास मंत्री आहे, हाऊसिंग मंत्री आहे. त्यामुळे माझ्याकडे कामं असतात. हो कामं असतात, त्या कामासाठी ते येतात. आणि जे मी असं कधी दुजाभाव केलाय का? मी मुख्यमंत्री असताना सगळ्या पक्षाचे लोक मला भेटायचे, तसे भेटतात. आता का तुम्हाला शंका आताच काय येऊ लागली? पुण्यामध्ये शिवसेना मजबूत आहे, आणखी मजबूत होईल. पालकमंत्र्याचा तिढाही सुटेल, सगळं सुटेल. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही रोज नवीन नवीन बातम्या देता आणि नवीन नवीन तिढे निर्माण करता. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक सांगतो, सर्व तिढे तुम्ही आता सरकार स्थापन होण्यापूर्वीपासून तुमचे तिढे सुरू होते, राहिले का काय? मंत्रिमंडळ झालं, शपथविधी झाला, सगळं झालं, सगळं होईल. आम्हाला पदापेक्षा तुम्हाला मी सांगतो, या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करायची आहे. या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. विकासाच्या मार्गावर जो विकास 2.5 वर्ष आम्ही केला तो अधिक वेगवान पद्धतीने करायचा आहे. आणि म्हणून आम्हाला पदांपेक्षा जनतेची नाळ महत्वाची आहे. जनतेची मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार हे बघणारे आम्ही.
अरे भरत शेठ काम करतोय ना, भरत शेठ पण काम करतायत बघा माझ्या मागे. पालकमंत्री टायगर सर का जवळपास कन्फर्म झालं. अरे बाबा तुम्ही चिंता करू तयार आहे नका. त्यांची कोट कोट मंत्री पदासाठी असतो. डबल कोट चला. साहेबांनी ज्या पद्धतीने काल नाराजगी व्यक्त केली तुमच्याशी बोलताना काय